नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2022च्या अनुषंगाने फेज 2 प्रक्रियेचं जे काही अपडेट आहे तर ते अपडेट सध्या बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। उमेदवारांचं जे काही ऑनलाईन लॉगिनला जे स्टेटस आहे तर त्या स्टेटसमध्ये वेट लिस्टेड म्हणून सध्या बघा आताच्या घडीला देखील पाहायला मिळत आहे। त्यानंतर डॅश देखील पाहायला मिळत आहे। तसेच काही उमेदवारांचं सिलेक्ट म्हणून आहे, बाकी उमेदवारांचं रिजेक्ट असे जे काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या दाखवत आहे। तर सध्याच्या घडीला जी काही मुदतवाढ असेल ह्या ठिकाणी जी काही 7 तारखेपर्यंत संपूर्ण कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने संस्थांना बघा त्या ठिकाणी सूचित करण्यात आलं होतं। तशा सूचना देखील देण्यात आल्या होत्या। आता जी काही सध्या आताच्या घडीला या ठिकाणी जी मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ नेमकी मिळाली आहे किंवा नाही, तसं जे काही मुलाखत निवड प्रक्रियेसंदर्भात जी सध्याची स्थिती नेमकी काय असणार आहे, तसेच इतर उमेदवार जे प्रश्न विचारत होते की जो काही कन्व्हर्टेड राऊंड असेल तर तो कन्व्हर्टेड राऊंड सध्या बघा पुढे होणार आहे किंवा नाही, तर त्या अनुषंगाने आपण महत्त्वाची जी काही अपडेट असेल तर ती अपडेट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। शिक्षक भरतीच्या अनुषंगाने हे नवीन चॅनल आहे। या चॅनलवर तुम्हाला शिक्षक भरतीच्या ज्या काही महत्त्वाच्या ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असेल तर ते आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तर सगळ्यांनी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। बाजूला जे काही बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात। तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही पदभरती आहे फेज 2च्या अनुषंगाने तर ती संपूर्ण बघा या ठिकाणी कारवाई करण्याच्या अनुषंगाने 14/8/2025 जी आहे तर ती सध्या बघा शेवटची डेट इथं दिलेली होती। आता ह्याच्यामध्ये जे काही बदल आहे तर ते बदल मे बी बऱ्याचशा प्रमाणात सध्या बघा बदल घडत आलेले आहे। त्याच्यामध्ये जे काही निवड प्रक्रियेची कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने लेटरला सध्या बघा जी डेट होती 25/7 ह्या पद्धतीने डेट होती, परंतु 25/7ला सध्या बघा संपूर्ण जी काही कार्यवाही असेल अंतिम निवडीची तर ती संस्थेकडनं झालेली नव्हती। त्या अनुषंगाने 2 ते 3दा जे काही मुदत आहे तर ती मुदतवाढ सध्या बघा दिलेली होती। आता कालच्या दिवसापर्यंत म्हणजे 7 तारखेपर्यंत 7 ऑगस्टपर्यंत जी काही मुदत होती तर ती मुदत संस्थेला अंतिम निवड जे झालेले उमेदवार आहे तर त्यांचं ऑनलाईन जे काही प्रक्रिया असेल, नोंदी असेल तर त्या संपूर्ण करण्याच्या अनुषंगाने मुदत दिली होती। परंतु आताच्या घडीला देखील काही ज्या अंशी बघा त्या ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्यामुळे जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया आता देखील सध्या होत आहे। परंतु मुदतवाढीच्या अनुषंगाने जे काही ऑफिशियल नोटिफिकेशन असेल तर ते सध्या आपल्याला वेबसाईटवरती पाहायला मिळत नाही। तर मे बी जे काही पुढील 1 ते 2 दिवस असेल तर ती बघा मुदतवाढ इथं मिळू शकते आणि त्या अनुषंगाने जी काही अपडेट असेल तर ती अपडेट सध्या आपल्याला आज किंवा उद्यापर्यंत पाहायला सध्या वेबसाईटला मिळणार आहे। तर काही अंशी फेज 2च्या अनुषंगाने ज्या प्रक्रिया होत्या निवड प्रक्रियेच्या अनुषंगाने तर ती संपूर्ण झालेली आहे, परंतु काही ज्या सध्या बघा संस्था आहे त्या संस्थेमध्ये संबंधित बघा कोर्ट प्रकरण असेल किंवा जे सध्या वाद आहे तर ते वादाच्या अनुषंगाने जे पत्र होतं तर ते पत्र देखील बघा इश्यू करण्यात आले। ज्या संस्थेमध्ये जी काही समिती असेल किंवा ज्या निवड करायच्या अनुषंगाने जी काही संस्थेमधली जी कमिटी असते तर त्या कमिटीच्या अनुषंगाने सध्या जी काही वाद असेल असे प्रकरण असेल तर ते माननीय कोर्टामध्ये सध्या जी याचिका आहे तर ती याचिका सध्या बघा दाखल असल्यामुळे अशा ज्या संस्था असेल तर अशा संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने जी काही निवड प्रक्रिया असेल तर ती अंतिम सध्या बघा करण्यात आली नाही। तर जी काही न्यायनिवाडा असेल तो न्यायनिवाडा संपूर्ण त्या ठिकाणी क्लिअर झाल्यावरतीच जी काही प्रक्रिया असेल तर अशा संस्थेमध्ये पूर्ण होणार आहे। परंतु काही संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचं कोर्ट केस किंवा इतर कोणताही अडथळा नाही, तर अशा ठिकाणी नियुक्तीची जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा झाली आहे। आता ह्याच्यामध्ये 14 ऑगस्टपर्यंत संपूर्ण जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही त्या ठिकाणी होणार आहे। तर आपल्याला माहिती आहे की सध्या SOPच्या माध्यमातून जी काही गुणदान करून उमेदवाराची निवड झालेली आहे तर अशा उमेदवारांना त्यांचे जे काही वैयक्तिक लॉगिनला सध्या जे काही स्टेटस असेल तर ते स्टेटस अशा पद्धतीने सिलेक्टेड म्हणून सध्या दिसत आहे, परंतु काही ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पुढचं जे काही अपडेट असेल तर ते अपडेट इथं आपल्याला पाहायला मिळत नाही। आता इथे या उमेदवाराचं पहिल्या संस्थेमध्ये सिलेक्टेड म्हणून दाखवतं आणि दुसऱ्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी इंटरव्ह्यू झालेली आहे, परंतु पुढील जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा कोणत्याही प्रकारचं जे काही सिलेक्ट असेल रिजेक्ट असेल तर ते सध्या इथं पाहायला मिळत नाही। तसंच बघा काही उमेदवारांचं अजून देखील या ठिकाणी संस्थेमध्ये जे काही इंटरव्ह्यू झालेला आहे तर तिथं यस आहे, परंतु इथून जे काही पुढे सध्या जे काही अपडेट असेल म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सिलेक्ट आहे की रिजेक्ट आहे ते देखील दाखवत नाही आणि पुढच्या ज्या काही बाबी आहे तर ह्या कोणत्याही प्रकारच्या इथे दाखवत नाही। तर असे देखील बरेचसे उमेदवार आपल्याला
पाहायला मिळत आहे। तसंच बघा काही उमेदवारांचं आताच्या घडीला जे काही रिजेक्ट झालेले उमेदवार आहेत तर त्यांचं अशा पद्धतीने पहिली संस्थेमध्ये देखील रिजेक्ट झाले, त्यानंतर दुसऱ्या संस्थेमध्ये देखील बघा इथं रिजेक्टचं अपडेट झालं आहे। त्यानंतर अजून देखील जी काही तिसरी संस्था असेल तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं इथे जी काही अपडेट असेल तर ती अपडेट अजून देखील पाहायला इथं मिळत नाही। म्हणजे या ठिकाणी जे काही अपडेट असेल तर ती करणं अजून देखील बाकी आहे। तर सध्या आपापल्या पद्धतीने तुमचे जे काही वैयक्तिक लॉग इन आहे त्या ठिकाणी लॉग इन करून तुमचं जे काही अपडेट असेल तर ते अपडेट स्वतः तुम्ही चेक करून बघा, जेणेकरून तुम्हाला कोणत्या ठिकाणी सध्या बघा अशा पद्धतीचे जे काही स्टेटस आहे तर ते स्टेटस पाहायला मिळतात। काही ठिकाणी तुम्हाला जे काही वेटिंग संदर्भात देखील स्टेटस पाहायला मिळतो। आता हे जे 2 नंबर आहे तर इथं बघा वेटिंग स्वरूपात जे काही स्टेटस आहे तर ते तुम्हाला इथं पाहायला मिळतील। म्हणजे तुम्हाला जी काही संधी असेल तर ती संधी मे बी तिथं मिळू शकते, कारण संबंधित जो काही उमेदवार आहे निवड झालेला तो उमेदवार निवडीच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने त्याला 7 दिवसाची या ठिकाणी बघा निवड झाल्यापासून 7 दिवसाची जी काही मुदत आहे रुजू व्हायची तर त्या ठिकाणी दिली जाते। ह्या 7 दिवसामध्ये जर तो उमेदवार रुजू नाही झाला तर त्या ठिकाणी संबंधित जी काही संस्थेच्या वतीने वेटिंग असलेले उमेदवार जे असतात तर त्यांचा बघा तिथं विचार होणार। तर हे वेटिंगच्या अनुषंगाने जे उमेदवार आहे तर त्या उमेदवाराच्या अनुषंगाने बघा त्यांना पुढची जी संधी आहे तर ती संधी विदिन जे 7 दिवस आहे तर त्या 7 दिवसामध्ये या ठिकाणी मिळणार आहे। आता याच्यामध्ये 7 दिवसामध्ये जर संबंधित जो काही उमेदवार आहे तर तो उमेदवार दिलेल्या या ठिकाणी व्यवस्थापनामध्ये रुजू नाही झाला तर त्या ठिकाणी वेट लिस्टेड म्हणून ज्यांचं या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे स्टेटस असेल तर अशा उमेदवारांना पुढील जी काही निवडीची संधी तिथं बघा असणार आहे। तर आपापल्या पद्धतीने सध्या तुमचं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जर अपडेट नसेल तर इथं तुमचं वेट लिस्ट आहे किंवा नाही तर ते एकदा व्यवस्थित बघा तुम्ही चेक करून या, जेणेकरून तुम्हाला आगामी पुढचे जे काही 7 दिवस असणार आहे तर त्या 7 दिवसामध्ये इथं स्टेटस मे बी तुमचा बदलू शकतो। तर ते तुम्ही आपापल्या वैयक्तिक लॉग इनला सध्या बघा चेक करून घ्यायचं आहे। तसंच बघा जे काही उमेदवार अजून देखील 1 ते 2 मार्क 3 मार्कांनी सध्या बघा राहून गेलेले आहे फेज 2 मध्ये, तर त्यांच्यासाठी जी काही कन्व्हर्टेड राऊंड असेल बरोबर, जर ज्या पद्धतीने फेज 1 मध्ये कन्व्हर्टेड राऊंड सध्या बघा लागला होता तर त्या अनुषंगाने फेज 2 मध्ये देखील जो काही कन्व्हर्टेड राऊंड सध्या होणार आहे किंवा नाही त्या अनुषंगाने बरेचसे उमेदवार विचारणा करत होते। तर मित्रांनो जे काही कन्व्हर्जन राऊंड असेल तर तो मे बी इथं बघा होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने जी काही माहिती मिळत आहे की सध्या आयुक्त कार्यालयाच्या वतीने जो कन्व्हर्टेड राऊंड आहे तर तो मे बी होऊ शकतो, परंतु त्याच्यामध्ये थोडासा आपल्याला जो काही फॉलोअप असेल पाठपुरावा असेल तर तो तिथं करणे गरजेचं आहे। तर प्राथमिक जी माहिती सध्या मिळते की कन्व्हर्जन राऊंडच्या अनुषंगाने आयुक्त कार्यालयाच्या वतीने जो काही विचार आहे तर तो विचार सध्या बघा त्या ठिकाणी सकारात्मक होत आहे, परंतु त्याच्यामध्ये स्वतः जो काही फॉलोअप असेल तर तो फॉलोअप घेणे देखील खूप महत्त्वाचं असणार आहे। कारण एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र देखील बघा इश्यू करण्यात आलं होतं। ते पत्र तुम्हाला इथं मी दाखवतो जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल। तर इथे स्क्रीनवर तुम्हाला एक पत्र आहे, तर हे पत्र जे आहे तर हे सध्या आयुक्त कार्यालयाच्या वतीने निर्गमित झालेलं पत्र होतं। आता हे पत्र कधीचं आहे तर इथं बघा डेट जी दिसते तर ती आहे 10 सप्टेंबर 2024चं पत्र आणि हे पत्र प्रति आयुक्त यांना सध्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने इथं इश्यू करण्यात आलं होतं। आता ह्याच्यामध्ये जी सध्या माहिती आहे तर ती माहिती म्हणजे आपल्याला कन्व्हर्जन जो काही राऊंड आहे म्हणजे रूपांतरित राऊंड, तर त्या अनुषंगाने इथं ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी देखील मोठ्या प्रमाणावर रिक्त राहून गेल्या। आता उदाहरणार्थ जी काही शिवाजी संस्था असेल तर त्या ठिकाणी देखील आपल्याला वेकेन्सी रिक्त राहून गेलेली पाहायला मिळते। तर ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे इथे जे काही सध्या पवित्र पोर्टल संदर्भात जी काही पदभरती आहे तर त्या पदभरतीच्या अनुषंगाने इथं 2 नंबरचा जो एक पॉईंट देण्यात आला आहे भरती प्रक्रियेमध्ये इथं सांगितल्याप्रमाणे बघा भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर रुजू न झालेले उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचा एक भाग आहे। यानुसार पुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर व रुजू न झालेले उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात याव्यात, तसा जो काही शासन निर्णय आहे तर तो म्हणजे 10/11/2022 अन्वये शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीनंतर पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार 3 महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पवित्र पोर्टलवर जाहिरात घेण्यात येतील अशी तरतूद सध्या इथं करण्यात आली आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही अपात्र गैरहजर रुजू न झालेले उमेदवार असेल तर त्या ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या ह्या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या मार्फत जे काही सध्या बघा गुणवत्तेनुसार जे उमेदवार असेल राहिलेले तर त्या उमेदवारांमधून इथं भरण्याची जी काही प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया एक शिक्षक भरतीचा बघा भाग आहे असं इथे एक स्टेटमेंट देखील
देण्यात आलं आहे. म्हणजे इथं जी काही कन्व्हर्टेड राऊंड आहे तर तो कन्व्हर्टेड राऊंड मे बी इथं होऊ शकतो. जर का ह्याच्यावरती जास्तीत जास्त फॉलोअप घेतला, पाठपुरावा केला, तर उरलेले जे काही उमेदवार आहेत तर मे बी इथं बघा परत सिलेक्ट हे होऊ शकतात. तर त्या अनुषंगाने आपापल्या परीने जे काही पाठपुरावा असेल तर तो पाठपुरावा सध्या सुरू करा. आपण देखील आपल्या स्तरावरनं जो काही पाठपुरावा असेल तर तो सध्या इथं करणार आहोत. कारण जोपर्यंत पाठपुरावा करत नाही तोपर्यंत पुढे त्या ठिकाणी जी काही लवकरात लवकर कार्यवाही असेल तर ती मे बी होणार नाही. आता ही जी पदे जर सध्या पाठपुरावा करून ह्या ठिकाणी जर भरली नाही तर ही पदं जी असणार आहे तर ती सध्या जे समायोजन करण्याच्या अनुषंगाने जी पदं सध्या लागत आहे रिक्त, तर त्या अनुषंगाने ही पदं संपूर्ण त्या ठिकाणी समायोजनामध्ये जाऊ शकतात. म्हणून लवकरात लवकर इथं जी काही पुढील कार्यवाही असेल पाठपुराव्याच्या अनुषंगाने तर ती करणे गरजेचं आहे. कारण बरेचसे जाहिरातीमध्ये अपात्र गैरहजर असेल तर असे उमेदवार देखील पाहायला मिळत आहे. तर आपण एका संस्थेच्या अनुषंगाने आता मागच्या फेज 2मध्ये जी काही भरती प्रक्रियेमध्ये 400+ जी सध्या बघा शिवाजी संस्थेची जाहिरात आली होती तर त्याच्यामध्ये बहुतेक उमेदवार जे आहे तर ते उमेदवार सध्या गैरहजर होते. तर अशा देखील ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्स्या मे बी तिथं येऊ शकतात. तर सध्या ही एक जी काही फेज 2च्या अनुषंगाने कन्व्हर्टेड राऊंडच्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची इथे अपडेट आहे. तर अशा पद्धतीची सध्या बघा कार्यवाही या ठिकाणी होऊ शकते आणि याच्यामध्ये उर्वरित उमेदवारांना देखील संधी इथं मिळू शकते. तर सध्या महत्त्वाच्या ज्या काही फेज 2ची सध्याची अपडेट अशा पद्धतीने आहे. तर ह्याच्यामध्ये निवड आदेश जे असेल तर ते निवड आदेश तुमच्या या ठिकाणी ईमेल ID आणि रजिस्टर पोस्टाने देखील येणार आहे. तर आपापल्या पद्धतीने ईमेल देखील चेक करा. तसंच संस्थेमध्ये ज्यांचे सिलेक्ट झाले त्यांनी संस्थेशी देखील कॉन्टॅक्टामध्ये त्या ठिकाणी तुम्ही राहा, जेणेकरून तुम्हाला पुढील ज्या काही प्रक्रिया असेल तर त्या अनुषंगाने माहिती सध्या होईल. तर आपापल्या पद्धतीने जे काही तुमचे स्टेटस आहे तर ते एकदा चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं जे काही अपडेट असेल तर ती अपडेट आली आहे किंवा नाही ते एकदा बघून घ्या. वेटिंग असेल तर वेटिंगवाल्या उमेदवारांसाठी पुढील 7 दिवसामध्ये जी काही संधी संदर्भात बघा महत्त्वाची जी काही अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत सध्या येणार आहे. तर ही एक महत्त्वाच्या ज्या काही फेज 2च्या प्रक्रियेच्या अनुषंगाने जे अपडेट आहे तर त्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सध्या हे काम होतं. माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. शिक्षक भरतीच्या अनुषंगाने महत्त्वाचं चॅनल आहे. नवीन चॅनल असल्यामुळे जास्तीत जास्त नवीन उमेदवारांपर्यंत पोहोचवा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात. संपूर्ण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले. ह्या संदर्भात काही तुमच्या कमेंट असतील तर कमेंट नक्की सुचवा कमेंट बॉक्समध्ये. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.